आज पूरे देश में रामनवमी का पर्व बड़े ही उत्साह और श्रद्धा के साथ मनाया गया। इसी उपलक्ष्य में गोंदिया जिले के गोरेगांव और आमगांव तहसील की सीमा पर स्थित प्रसिद्ध मांडो देवी देवस्थान में सामूहिक विवाह समारोह का आयोजन किया गया। इस सामूहिक विवाह में 135 जोड़ों ने एक दूसरे के साथ 7 फेरे लेकर वैवाहिक जीवन में प्रवेश किया। यह सामूहिक विवाह समारोह पिछले 33 वर्षों से सूर्यदेव मांडो देवी देवस्थान समिति की ओर से निरंतर आयोजित किया जा रहा है। अब तक इस पहल के तहत 3000 से अधिक जोड़ों का विवाह कराया जा चुका है। इतना ही नहीं, समिति की ओर से प्रत्येक नवविवाहित जोड़े को जीवन उपयोगी वस्तुएं और बर्तन भी भेंट स्वरूप दिए जाते हैं। समाज सेवा में निरंतर योगदान देने के लिए सामाजिक न्याय विभाग की ओर से इस समिति को फुले शाहू आंबेडकर पुरस्कार से सम्मानित भी किया गया है। श्री सूर्यदेव मांडो देवस्थान इथे मोठ्या प्रमाणामध्ये उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, उडीसा, आपलं झारखंड विविध भागातून आज मोठ्या महाराष्ट्रातून येतात, आपले आंध्र प्रदेश, तेलंगणा या सर्व भागातून मोठ्या प्रमाणामध्ये भाविक नित्य येत असतात, परवाला येत असतात आणि आज या ठिकाणी या जोडपे या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहे। यामध्ये मध्य प्रदेशचे, छत्तीसगडचे आणि दुसऱ्या राज्यांचे सुद्धा जोडपे या ठिकाणी आहेत आणि या व्यतिरिक्त सुद्धा प्रत्येक दिवशी या ठिकाणी 2 ते 3 जोडपे हे लग्न या ठिकाणी संपन्न करत असतात आणि अशा प्रकारे मातेचे आशीर्वाद घेण्याकरता या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये लग्न करण्याची एक प्रथा या निमित्ताने सुरू झालेली आहे। संपूर्ण मध्य भारतामध्ये सर्वात प्रथम आजच्या 33 वर्षापूर्वी श्री सूर्यदेव मांडो देवी देवस्थान समितीच्या वतीने सर्वजातीय सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येते। हा 33वा वर्ष आहे आणि आज 137 नवदंपत्य आज नवीन जीवनामध्ये त्यांच्या या ठिकाणी सर्वजातीय सामूहिक विवाह सोहळा संपन्न करण्यात आलेला आहे। त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि आजच्या प्रसंगी ज्या सर्वांचे सहकार्य लाभले त्यांचाही खूप खूप आभार व्यक्त करतो। सर्वांना खूप खूप शुभेच्छा, धन्यवाद। जीवनोपयोगी साहित्य आपण त्यांना वितरित करतो या विवाह सोहळ्यादरम्यान। त्यांना जीवनोपयोगी एक तर मंगळसूत्र, त्यांचे सर्व वस्त्र, भांडे, पंखे वगैरे असे म्हणजे मिळून जे दैनंदिन जीवनामध्ये उपयोगी वस्तू असतात अशा वस्तू त्यांना या समितीच्या वतीने त्यांना सप्रेम भेट दिली जाते आणि त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आम्ही आकारत नाही आणि अशा प्रकारे मोफत गरीबातल्या गरीब माणसाचे त्यांना त्यांचा वेळ वाचावा, पैसा वाचावा याकरता सातत्याने हा उपक्रम दिवसेंदिवस आपण पाहतो की जोडप्यांची संख्या वाढत आहे आणि एक निश्चितपणे चांगला उपक्रम आज समितीच्या माध्यमातून होत आहे। आज इथे मांडो देवी देवस्थानामध्ये देवस्थान कमिटी आणि आमदार विनोदजी अग्रवालच्या माध्यमातून 135 जोडप्यांचं सर्व जातीय जोडप्यांचं इथे सामूहिक विवाहामध्ये आज सोहळा झाले पाहिजे। राज्य शासनाने या सामूहिक विवाहाला प्रोत्साहन देत असते। अनेक योजना या सगळ्या सामूहिक विवाह कार्यक्रमाकरता राज्य शासनाच्या आहे। निश्चित या प्रकारच्या सर्वीकडे या इतक्या मोठ्या प्रमाणात झाले पाहिजे ही सरकारची मानसिकता आहे, आमची मानसिकता आहे। निश्चितच एक चांगला उपक्रम विनोदजी अग्रवालच्या माध्यमातून झाला म्हणून मी इथे आज उपस्थित दर्शवली होती।